तर मी इथे राजमा घेतला आहे, भिजवून घेतला आहे मी. रात्री भिजत घातलेला आणि आता आपल्याला सकाळी ही भाजी करायची आहे. तुम्ही रात्रभर भिजत ठेवा, नाहीतर मग 5 ते 6 तास भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल. तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला थोड्याशा जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतील म्हणून. तर आता मी एक तांब्याभर पाणी टाकले आणि त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तर त्यानंतर ना आपण तोपर्यंत मसाला काढून घेऊया. तर मी इथे एक कढई ठेवली आहे तापत. त्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत. ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला मसाला काढायचा आहे, त्याच्यासाठी आपण हे कांदे छान भाजून घेऊया. एकदम असं लालसर असे भाजायचे नाहीत, हलकेसे गोल्डन होतपर्यंत भाजायचे. खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, एकदम छान होते, ढाबा स्टाईल होते. ढाब्यावरती तुम्हाला जाण्याचीही गरज नाही आहे, तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर आपला कांदा छान परतून झालेला आहे, पाहू शकता. आता आपण हा काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या घ्यायच्यात, त्या टाकायच्यात आणि आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून. तर आता तीच कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकायचे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे. मी इथे जवळजवळ 2.5 पळी एवढं तेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे. तर खड्या मसाल्यांमध्ये मी इथे तेजपत्ता घेतला आहे, काळी मिरी घेतली 2 ते 3, लवंग घ्यायची आणि 2 दालचिनीचे तुकडे घ्यायचे आणि त्यानंतर ना जिरं टाकायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे दुसरे अजून खडे मसाले असेल तर ते टाकले तरीसुद्धा चालेल, जसं की मोठी विलायची, चक्री फूल, अजून काही असतं ते टाकलं तरीसुद्धा चालेल. तर आता आपलं हे अर्धा मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा एक फ्लेवर उतरतो तेलात, त्यामुळे. आता हे परतून झाल्याच्या नंतर ना जो आपण वाटून घेतलेला मसाला होता कांद्याचा, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तो आपल्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे, मीडियम गॅसवरतीच परतायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे ते अंगावरती उडू शकतं, म्हणून झाकण ठेवून परता, म्हणजे जेणेकरून अंगावरतीही उडणार नाही आणि मसाला लवकर परतला जाईल. तर आता मी हे परतून घेते छान 1-2 मिनटं. तर हे का 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलं आहे. तर त्याच्यातलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे. तर त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये मी ते 2 टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले, त्याची प्युरी केली, ते टाकायचे. तर हे आपल्याला मसाला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं हे वाटण, आणि झाकण ठेवूनच परता, म्हणजे अंगावरती उडणार नाही. तर बघा आता हे असं आपल्याला छान परतून झालेलं आहे, एकदम तेल सुटेपर्यंत परतून झालं आहे. आणि परतल्याच्या नंतरनं रंगसुद्धा किती छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. मसाल्यांमध्ये मी धना पावडर, हळद, काश्मीरी तिखा लाल आणि थोडीशी किचन किंग मसाला टाकला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालेल. तर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे हे मसालेसुद्धा, पाहू शकता तुम्ही. आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका बरं का. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण राजमा शिजवून घेतलेला ते टाकायचं आहे. आधी थोडंसं पाणी टाकून हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा शिजलेला राजमा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी पळीच्या साहाय्याने थोडासा राजमा मॅश करून घेतलेला, सगळा नाही, हलका हलका थोडासा मॅश करून घेतलेला. तुम्ही त्याच्याऐवजी उकडलेला बटाटा टाकला तरीसुद्धा चालेल, म्हणजे आपली भाजी एकदम घट्टपणा येतो, आपल्या भाजीला एकदम थिकनेस येतो. असं पाणी एकीकडे भाजी एकीकडे असं होत नाही, त्याच्यासाठी असं करायचं आहे. तर आता आपल्याला जितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. तर पाहू शकता मी एवढं असं घट्ट ठेवलेलं आहे, फार घट्टही नाही आहे, फार पातळही नाही आहे. तर आता त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. आता त्याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. तर हातावरती कुस्करून टाकायची, म्हणजे ती छान अशी त्याची पावडर होते. तशीच टाकली की जरा फ्लेवर असं उतरत नाही त्याच्यामध्ये, आणि जरा अख्खी अख्खी राहते त्याच्यामुळे. आता हे मिक्स करून घेऊया आपण अशा प्रकारे. तर त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये, माझ्याकडे छोले मसाला होता म्हणून मी छोले मसाला टाकणार आहे. तुमच्याकडे जर का राजमा मसाला असेल तर तुम्ही राजमा मसाला टाकायचे. आणि हां, त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता आपल्या भाजीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घेऊया. बघा अशी घट्ट आहे, एवढी घट्ट आहे. तुम्हाला किती घट्ट ठेवायची किती पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही ठेवू शकता. तर मी ह्याच्यामध्ये मसाला टाकते.
मी इथे छोले मसाला घेतला आहे, तुम्ही राजमा मसाला टाकला तरीसुद्धा चालेल. तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, असं एकत्र करून घ्यायचं सगळे का. आणि 1 मिनिटभर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अजून. आणि त्यानंतरनं गॅस बंद करायचा आहे. कोथिंबीर टाकल्याच्यानंतरनं फार वेळ गॅस चालू नाही ठेवायचा. आणि 1 चमचा मी इथे तूप टाकलं आहे, तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर टाकलं तरीसुद्धा चालेल आणि नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. तर हे बघा, आणि तुपाने खरंच एक खूप छान चव येते भाजीला, तर नक्की टाका असेल तर. तर आता आपली भाजी झालेली आहे, गॅस बंद केला आहे मी. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.